त्या का अटी शर्ती घातल्या त्या अटी शर्ती काढून टाका ही मागणी घेऊन आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत। हे उपोषण केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही, रोहितदादा पवारांचं नाही, हे उपोषण प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आहे, लक्षात ठेवा। तुम्ही असंच याला राजकीय रंग देऊन नामानिराळा राहू नका। आमचे बच्चू कडू कुठेही असले तरी त्यांना सुद्धा या उपोषणाचं आणि या मागणीचं समर्थन करावंच लागेल, कारण यासाठी आम्ही आंदोलन केलेलं होतं। यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी एकवटलेला होता आणि त्यामुळं भाई जयंत पाटील या ठिकाणी आले आहेत, अनेक महाराष्ट्रातले नेते मंडळी इथे आले आहेत, अजून येणार आहेत। या व्यासपीठाच्या निमित्तानं या मंचाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्गातला, सगळ्या भागातला, सगळ्या विभागातला शेतकरी एकवटाला लागला आहे। मग तो कोकणातला शेतकरी असेल, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असेल, उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी असेल, मराठवाड्यातला शेतकरी असेल किंवा विदर्भातला शेतकरी असेल, पूर्व विदर्भाचा असो किंवा पश्चिम विदर्भाचा असो, सगळ्यांची एका सुरामध्ये मागणी आहे की आमचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे। अरे आता याला पुराव्याची गरजच काय? तुमच्या दळबद्री धोरणामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कर्जानं भरलेला आहे। तुम्ही कांद्याची वाट लावली, तुम्ही ऊस उत्पादकाची वाट लावली साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून, तुम्ही सोयाबीनची वाट लावली, तुम्ही कापसाची वाट लावली, तुम्ही भाजीपाल्याची वाट लावली, तुम्ही धानाची वाट लावली, कुठलं एक क्षेत्र शिल्लक ठेवलं नाही। आणि हे कमी होतं म्हणून ती काय तुम्ही रासायनिक खतावरच्या किमती वाढवल्या, त्याच्यावरची सबसिडी कमी केली आणि आज माझ्या शेतकऱ्याला तुम्ही खत घेण्यासाठी रांगेत उभा केलं, त्याला खतासाठी त्याला रांगेत उभा केला, त्याला मोबाईल घेऊन यायला लावला। अरे तुमचा सर्व्हर कधी चालू असतो का बघा जरा, तो कायम डाऊन झालेला असतो, त्यानं खत नोंदणी कधी करायची, घ्यायचं कधी, आणि 80 85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या नावावर सातबारा असतो, त्यानं कसं ते ऑनलाईन करायचं, ते कसं त्याचा पॉज द्यायचा, या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे नाही। याचा हेतू एवढाच की अशा पद्धतीनं अडथळे आणल्यानंतर शेतकऱ्याचा खत खरेदी करण्याचं प्रमाण कमी व्हावा आणि आपला सबसिडीवरचा खर्च कमी व्हावा, हा दुष्ट हेतू यांचा आहे। अशा यांच्या धोरणामुळं महाराष्ट्राची आणि देशाची अवस्था श्रीलंकेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही। या लोकांनी शेती व्यवसायाची फार वाट लावून ठेवलेली आहे आणि उरलेली शेती आता शक्तीपीठ महामार्गासाठी मागून घ्यायला लागलेली आहे। त्यांना लाज वाटलं पाहिजे। वर काय म्हणायचं, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नाही। अरे 12-13 वर्षापासून राज्य तुमच्याच हातात आहे, मग चांगली नसेल तर जबाबदार तुम्हीच आहात। त्याला या महाराष्ट्रातला शेतकरी जबाबदार नाही, त्याला या महाराष्ट्रातला सामान्य माणूस जबाबदार नाही। तुम्ही जे जे कर लावले ते या महाराष्ट्रातल्या लोकांनी इमानदारीने दिले, तुम्ही जे काय धोरणं राबवली त्याला जनतेनं मान्यता दिली आणि मग तिजोरी लुटायचं काम कोणी केलं असेल तर ते तुम्ही केलेलं आहे। आणि मग तुम्ही वेटीस धरताय शेतकऱ्याला, तुम्ही वेटीस धरताय सर्वसामान्य माणसाला, हे आम्ही कदापि सहन करणार नाही। मला देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावा, तुम्ही आता शेतकऱ्याचे कर्जमाफी करत असताना अनेक शब्द लावताय। देवेंद्र फडणवीस तुम्ही सत्तेवर आल्यापासून म्हणजे 2016 वाजवणाऱ्यांना विनंती आहे 2 मिनिटं ताशे बंद करा। वाजवणाऱ्यांना विनंती आहे 2 मिनिटं ताशे बंद करा। 2016 ते 2026 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एमसीएलटीकडे गेलेली एकूण थकीत बँकांची जी काही प्रकरणं आहेत त्याचे कर्जाची बेरीज आहे 40,943 नाही 40,943 कंपन्यांची प्रकरणं एमसीएलटीकडे गेली आणि या थकीत कर्जाचा आकडा होता 13 लाख कोटी रुपयाचा। ते कर्ज तुम्ही 4,32,000 कोटी रुपये घेऊन मिटवला, म्हणजे 13 लाख
कोटी रुपयाची कर्ज तुम्ही वन टाइम सेटलमेंट करून किंवा राईट अप करून गेल्या 10 वर्षामध्ये जर का 4,32,000 कोटी रुपयामध्ये मिटवलेले असाल एनसीआरटीच्या माध्यमातून, त्यावेळी तुमचे निकष कुठे गेले होते? त्यावेळी तुमचे नियम कुठे गेले होते? त्यावेळी तुमची आर्थिक शिस्त कुठे गेली होती? आणि उन्हातानामध्ये राबणारा माझा शेतकरी, तुम्ही दर पाडल्यामुळे, तुम्ही कांद्याचे भाव पाडले, तुम्ही सोयाबीनचे भाव पाडले, तुम्ही कापसाचे भाव पाडले, तुम्ही साखरेच्या निर्यातीवर बंदी करून ऊसाचे भाव पाडले, तुम्ही सगळ्या शेतीमालाचे भाव पाडले आणि त्यामुळं काढलेलं कर्ज फेडता न आल्यामुळं कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला तुम्ही नियम अटी लावताय. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि त्यामुळं जर जो न्याय या कर्ज बुडवणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत एनसीएलटीनं लावला, तोच न्याय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला लावला पाहिजे. कुठली आले 2 लाखापर्यंतची कर्ज? जेवढं कर्ज शेतकऱ्यांनी काढलंय या 2 लाखाच्या मर्यादेमध्ये माझा द्राक्ष उत्पादक शेतकरी बसत नाही. या 2 लाखाच्या मर्यादेमध्ये माझा डाळिंब उत्पादक शेतकरी बसत नाही. या 2 लाखाच्या मर्यादेमध्ये माझा पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, शेड टेक करणारा शेतकरी बसत नाही. आणि मग ह्यातला काय वाऱ्यावर सोडायचं काय? अरे लॉकडाऊन मध्ये सगळी बाजारपेठ थांबलेली होती, त्यावेळी या शेतकऱ्यांनी तुम्हाला जगवला. त्याच्या उपकाराची परतफेड तुम्ही असे नियम आणि अटी लावून करता. त्यावेळी तुम्ही उद्योजकांना, व्यापाऱ्यांना व्याजात कपात करून, व्याजात सवलती देऊन त्यांना मदत केली. शेतकऱ्यांना तुम्ही मदत काय केली? अहो, फुल शेती करणारा माझा शेतकरी अक्षरशः ग्रीन हाऊस ओस पडले. परदेशामध्ये फुलं निर्यात करणाऱ्या शेतकऱ्याचा वाटोळं झाला, तुम्हाला दया आली नाही. हे सारे प्रश्न जेव्हा निर्माण झालेले होते देवेंद्र फडणवीस, त्यावेळी तुम्ही काय करत होता? समृद्धी महामार्गाचा खर्च 49,247 कोटी होता, तो 61,000 कोटीवर गेला. तुम्ही आणि एकनाथ शिंदेनी चांगला हात मारून घेतला. एका आमदाराचा भाव तुम्ही 50 कोटी रुपयाचा काढला. त्यावेळी लाज वाटली नाही का? त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता वाटली नाही का? तुम्ही बुलेट ट्रेन 1 लाख कोटी रुपयाचा खर्च होता, 1,98,000 कोटी पर्यंत वाढवत नेला. त्या बुलेट ट्रेनची गरज होती का? तुम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा करण्याच्या ऐवजी तुमच्याकडे बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत, तुमच्याकडे समृद्धी महामार्गासाठी पैसे आहेत, तुमच्याकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत. जो शक्तीपीठ महामार्ग 40-42,000 कोटी रुपये पूर्ण व्हायला पाहिजे, तो आता तुम्ही 1,20,000 कोटी पर्यंत नेला. अरे हे कशासाठी? तर 2029ला पुन्हा आमदारांचे आणि खासदारांचे घाऊक खरेदी विक्री करण्यासाठी यांना पैसे पाहिजे. तुम्ही स्वप्न बघताय महाराष्ट्राचं, देशाचा पंतप्रधान होण्याची. मी तर म्हणतो तुम्ही जागतिक पातळीवर जावा, परंतु आमचं वाटोळं करून जाऊ नका. एवढंच आमचं तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आमचं वाटोळं करून तुम्ही दिल्लीतच काय, गल्लीत सुद्धा फार काळ राज्य करू शकणार नाही. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या उलटा कुणी गेला त्याला या शेतकऱ्यांना उलटा टाकल्याशिवाय सोडलेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं या सगळ्या अटी शर्ती काढा आणि कबूल केल्याप्रमाणे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्हीच कबूल केलेला आहे, तुम्ही स्वतःहून जाहीर केलेला आहे. आणि मग आता मागे हटता कशाला? मगाशी शशिकांत शिंदे साहेबांनी म्हटलं तसं काढा जाऊ अजून 1 लाख कोटी रुपये कर्ज, नाहीतर 10 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहेच. अजून 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढा. काय करायचं ते करा. परत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, बुलेट ट्रेन रद्द करा, नाहीतर विकून टाका बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा. काय गरज आहे बुलेट ट्रेनची? कोण चाललाय तिकडे गुजरातला? अरे गुजरातला पाणी पळवलं. गुजरातला आता हे सगळे ठेकेदार कोण आहेत? हे गुजरातचे सगळे ठेकेदार, शक्तीपीठ महामार्गाचा ठेकेदार असून दे, इथला समृद्धीचा ठेकेदार असून दे, सगळे ठेकेदार गुजरातचे, सगळे लुटारू गुजरातचे. आणि आम्ही काय करायचं? आम्ही नुसतं कर्ज भरायचे. देवेंद्र फडणवीस, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर समृद्धी महामार्गाचा जे काही डीपीआर आहे तो IIT रुडकीकडनं तपासून घ्या. त्या जर संस्थेनं म्हटलं, कारण सरकारी संस्थेवर अजूनही आमचा विश्वास आहे, जरी न्यायालयावरचा विश्वास डळमळीत झालेला असला
तरी काही तज्ञ संस्थांच्यावरचा अजूनही आमचा विश्वास डळमळीत आहे. तुमच्या हिंमत असेल तर तो डीपीआर बरोबर आहे, तो खर्च बरोबर आहे हे दाखवून द्या. मग तुमच्या शक्तीपीठाच्या बाबतीत आम्हाला विचार करता येईल. केवळ पैसा काढायचा आणि पुन्हा एकदा 2029च्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींचा घाऊक बाजार करायचा, यासाठी तुम्ही असे खर्चिक प्रकल्प एका बाजूला राबवून सुटलेला आहे. आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्राला लुटा लागला असाल तर एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रानं जे म्हणून लुटारू आले त्या सगळ्या लुटारूंना पळवून लावलेला आहे. तुम्हाला सुद्धा पुढाला पाय लावून पळून गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही ही परिस्थिती आम्ही निर्माण करू. आणि त्यामुळं मी सरकारला इशारा देतो, का असेल ते रोहित दादाबरोबर चर्चा करा. एक दिवस 2 दिवस आम्ही थांबायला तयार आहे, परंतु या 2 दिवसामध्ये जर का निर्णय झाला नाही तर या उभा महाराष्ट्र पेटवून सोडल्याशिवाय सोडणार नाही. आणि आम्ही काय करतोय हे नागपूरला दाखवून दिलेलं आहे. नागपूरची झाकी पुन्हा बघायची असेल तर कुशल आमची परीक्षा घ्या. पण एक लक्षात ठेवा, उपोषण कोण करतं, उपोषण कुणाचं आहे, कुठल्या पक्षाचा आहे माहित नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि तो सातबारा कोरा नाही झाला तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अजून त्यांच्या बरोबर जे कुणी असतील त्यांना एवढंच सांगतो, परिणाम चांगले होणार नाही एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.